नमस्कार मित्रांनो, मी रोशनी इंगळे तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर। आणि मी ना खरोखर खूप त्रस्त झाली आहे। आणि तुम्ही या गाण्यामधील या व्हिडिओमधील गाण्याचा आवाज तुम्ही ऐका आणि मला सांगा की तुमच्या आजूबाजूनेही तुम्ही जर यूट्यूबर असाल तर तुमच्या बाजूचे तुमचे जे शेजारी आहेत ते पण तुमच्या बरोबर असंच घरताडेपणा करतात का? कारण की मला 2 वर्षे झाले आहेत आणि 2 वर्षापासून मी सोशल मीडियावर काम करते, यूट्यूबवर काम करते, इंस्टावर काम करते, फेसबुकवर काम करते। तर मी ज्यावेळेस पण व्हिडिओ बनवायला लागले तर त्यावेळेस ना असे जोरजोरात गाणे सुरू होतात। तर असं का? ज्यावेळेस पण लाईव्ह घ्यायला लागली तर आवाज ऐकतात, आपला आवाज ऐकल्याबरोबर की आता हे व्हिडिओ बनवून राहिले, काहीतरी बोलून राहिले, महत्त्वाचं काहीतरी सोशल मीडियावर काम करून राहिले, तर त्यावेळेस घरामध्ये जातात आणि जोरजोरात आवाजात गाणी सुरू करतात किंवा ओरडणं सुरू करतात किंवा गप्पा सुरू करतात। म्हणजे कोण्या ना कोण्या प्रकारे हे आपल्याला आम्हाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतात। आता तुम्ही सांगा मित्रांनो, मी पण एक मजूर आहे, माझे घरचे पण मजुरी करून आम्ही ना आमचे छोटे लहान मुलं बाळ घेऊन आम्ही आमचे व्हिडिओ बनवतो, पूर्ण प्रयत्न करतो किंवा आपलं काहीतरी थोडंफार तरी काही चांगलं झालं पाहिजे या उद्देशानं आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो। पण त्यामध्ये पण हे लोक ना असे अडथळे आणतात। मी असं नाही म्हणत की माझी कोणावर जबरदस्ती आहे का माझ्या मतलं लोकांनी ऐकायला पाहिजे। मला पण माहीत आहे आपली कोणावर जबरदस्ती नसते, प्रत्येकाला आपलं जीवन स्वतंत्र जगण्याचा पूर्ण अधिकार आहे स्वतंत्र जीवन जगण्याचा। याचा अर्थ असा नाही आहे की कोणी काही महत्त्वाचं काम करत आहे तर त्याचा आवाज ऐकायचा आणि घरात जाऊन जोरात गाणे लावायचे किंवा जोरात बोलणं सुरू करायचं, हसायचं, ओरडायचं की त्या पुढच्याचं जे काम आहे ना ते पेंटिंगमध्ये पडलं पाहिजे, ते बंद झालं पाहिजे आणि त्यानं ते काम तिथंच केलं पाहिजे। 2 वर्षामध्ये आम्ही कित्येक वेळा ना व्हिडिओ बनवता बंद केले ते व्हिडिओ बनवणे, कारण की म्हटलं चला आता ओरडाओरडी जास्त सुरू झाली, जाऊ द्या बंद करू। असं या लोकांच्या कामामुळे आम्ही कित्येक वेळा व्हिडिओ बनवता व्हिडिओ बंद केले, कारण की यांचा आवाज आमच्यापेक्षा यांचा आवाज तुम्हाला जास्त आधीच्या जे जुने व्हिडिओ आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला पण मिळतील। तुम्ही बघा आणि तुम्हाला समजेल की मी खरोखर का बरं आज व्हिडिओ बनवला। तर कारण की आमच्या आवाजापेक्षा आम्ही कॅमेऱ्याच्या समोर राहतो पण आमच्या आवाजापेक्षा ही जोरात आवाज यांचा तुम्हाला येणार, त्याच्यामुळे गोंधळ होतो। त्यामुळे आम्ही व्हिडिओ बनवणं किती वेळा बंद केले, पण आता हे म्हटलं खूप वेळा झाला आता, म्हणून मी नाईलाजाने हा व्हिडिओ आज बनवला आहे। या व्हिडिओमध्ये मी यांच्या फक्त पाटा दाखवण्याचा प्रयत्न केला, पण पुढच्या वेळेस जर यांचा त्रास असाच मला चालू राहिला ना तर याच्या पुढे मी सोशल मीडियावर यांचे चेहरे दाखवणार, कारण की मी आता खूप त्रस्त झाले। आणि या सर्वांमधून हे लोक फक्त एवढंच दाखवण्याचा प्रयत्न करतात की भाऊ आम्हाला तर काही येत नाही, पण तुम्ही जे करता आम्ही पूर्णपणे चांगलं होऊ देत नाही। मला तरी वाटते की एवढे जडपुडेपणा करणे हे योग्य नाही।